नमस्कार मित्रांनो, मी अक्षय वाघ तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र कारागृह विभागात 255 जागांसाठी भरती ही चालू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या भरतीविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण नवनवीन सरकारी योजना तसेच नोकर भरतीविषयी माहिती सांगत असतो. चला तर मग माहिती पाहूया. मित्रांनो, टोटल जागा ह्या 255 आहेत. पदाचे नाव तपशील पहा. मित्रांनो, पद क्रमांक 1 लिपिक यासाठी 125 जागा आहेत, तर पद क्रमांक 2 वरिष्ठ लिपिक यासाठी 31 जागा आहेत. मित्रांनो, पद क्रमांक 3 लघुलेखन निम्न श्रेणी यासाठी 4 जागा आहेत. पद क्रमांक 4 मिश्रक यासाठी 27 जागा आहेत. मित्रांनो, पद क्रमांक 5 शिक्षक यासाठी 12 जागा आहेत, तर पद क्रमांक 6 शिवणकाम निर्देशक यासाठी 10 जागा आहेत. मित्रांनो, पद क्रमांक 7 सुतारकाम निर्देशक 10 जागा. पद क्रमांक 8 प्रयोगशाला तंत्रज्ञ 8 जागा. पद क्रमांक 9 बेकरी निर्देशक 4 जागा. पद क्रमांक 10 तानाकार 6 जागा. पद क्रमांक 11 विणकाम निर्देशक 2 जागा. पद क्रमांक 12 कर्मकला निर्देशक 2 जागा. पद क्रमांक 13 यंत्र निर्देशक 2 जागा. पद क्रमांक 15 साठी करवत्या 1 जागा. पद क्रमांक 16 साठी लोहार काम निर्देशक 1 जागा. पद क्रमांक 17 साठी कातारी 1 जागा. पद क्रमांक 18 गृह पर्यवेक्षक 1 जागा. पद क्रमांक 19 साठी पंजा व गालीचा निर्देशक यासाठी 1 जागा. पद क्रमांक 20 ब्रेल लिपी निर्देशक 1 जागा. पद क्रमांक 21 जोडारी यासाठी 1 जागा. पद क्रमांक 22 प्रिपरेटरी 1 जागा. पद क्रमांक 23 मिलिंग पर्यवेक्षक 1 जागा. पद क्रमांक 24 शारीरिक कवायत यासाठी 1 जागा असणार आहे. तर लास्ट पद क्रमांक 25 शारीरिक शिक्षण निर्देशक यासाठी 1 जागा असणार आहे. अशा टोटल 255 जागा ह्या भरण्यात येणार आहेत. मित्रांनो, शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदासाठी थोड्या प्रमाणात वेगवेगळी असणार आहे, ते पहा. मित्रांनो, पद क्रमांक 1 साठी कोणत्याही शाखेची पदवी चालणार आहे. पद क्रमांक 2 साठी यासाठी कोणत्याही शाखेची पदवी चालणार आहे. मित्रांनो, पद क्रमांक 3 साठी 10वी उत्तीर्ण शॉर्ट हँड 100 शब्द प्रति मिनिट व मराठी इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट असणार आहे. मित्रांनो, पद क्रमांक 4 साठी 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण बी फार्मा डी फार्मा असणे आवश्यक आहे. मित्रांनो, पद क्रमांक 5 साठी 10वी उत्तीर्ण 12वी उत्तीर्ण त्याचबरोबर डीएड असणे आवश्यक आहे. मित्रांनो, पद क्रमांक 6 साठी 10वी उत्तीर्ण ITI मास्टर टेलर त्याचबरोबर 2 वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे. मित्रांनो, पद क्रमांक 7 साठी 10वी उत्तीर्ण तर ITI सुतारकाम 2 वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे. मित्रांनो, पद क्रमांक 8 साठी 12वी भौतिक व रसायनशास्त्र उत्तीर्ण त्याचप्रमाणे 1 वर्षीय प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मित्रांनो, पद क्रमांक 9 साठी 10वी उत्तीर्ण ITI बेकरी कन्फेक्शनरी क्राफ्टमॅनशिप त्याचबरोबर 2 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. मित्रांनो, पद क्रमांक 10 साठी 10वी उत्तीर्ण ITI तानाकार त्याचबरोबर 2 वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे. मित्रांनो, पद क्रमांक 11 साठी 10वी उत्तीर्ण ITI विणकाम टेक्नॉलॉजी त्याचबरोबर 2 वर्षे अनुभव. पद क्रमांक 12 साठी 10वी उत्तीर्ण ITI कर्मकला त्याचबरोबर 2 वर्षे अनुभव. पद क्रमांक 13 साठी 10वी उत्तीर्ण ITI मशिनिस्ट 3 वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे. मित्रांनो, पद क्रमांक 14 साठी 10वी ते 12वी उत्तीर्ण ITI वेविंग टेक्नॉलॉजी त्याचबरोबर 2 वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे. मित्रांनो, पद क्रमांक 15 साठी 4थी उत्तीर्ण अमिल मध्ये स्वायर कामाचा 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. मित्रांनो, पद क्रमांक 16 साठी 10वी ते 12वी उत्तीर्ण ITI शीट मेटल स्मिथ बरोबर 3 वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे. मित्रांनो, पद क्रमांक 17 साठी 10वी उत्तीर्ण ITI मध्ये टर्नर असणे तसेच 3 वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे. मित्रांनो, पद क्रमांक 18 साठी 10वी उत्तीर्ण कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मित्रांनो, पद क्रमांक 19 साठी 10वी उत्तीर्ण ITI विणकाम त्याचबरोबर 2 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. मित्रांनो, पद क्रमांक 20 साठी 10वी उत्तीर्ण
अंध शिक्षण प्रमाणपत्र त्याचबरोबर 1 वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे. मित्रांनो, पद क्रमांक 21 साठी 10वी उत्तीर्ण ITI फिटर, त्याचप्रमाणे 2 वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे. पद क्रमांक 22 साठी 10वी उत्तीर्ण ITI वार्पिंग, सायझिंग, वायडिंग तसेच 2 वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे. मित्रांनो, पद क्रमांक 23 साठी 10वी उत्तीर्ण ITI वूलन टेक्निशियन, त्याचबरोबर 2 वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे. मित्रांनो, पद क्रमांक 24 साठी 10वी उत्तीर्ण शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे. मित्रांनो, पद क्रमांक 25 साठी 10वी उत्तीर्ण शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र BT पदवी असणे आवश्यक आहे. मित्रांनो, वयाची अट ही 1 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्ष पूर्ण असावी. त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट असणार आहे. मित्रांनो, नोकरीचे ठिकाण जर पाहिले तर संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे. फी खुला प्रवर्ग यासाठी 1000 रुपये, मागासवर्गीय यांसाठी 900 रुपये फी असणार आहे. तर माजी सैनिक यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 12 वाजेपर्यंत असणार आहे. मित्रांनो, जाहिरात तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जाहिरात आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये PDF दिलेली आहे, डाउनलोड करून नक्की पूर्ण वाचा. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी साईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे. मित्रांनो, चॅनल नवीन असाल तर आपल्या नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आपण अशाच नवीन नोकर भरतीविषयी माहितीही सांगत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.